नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले. आज 7 ऑगस्ट 2026 ची ही बातमी EPS 95 पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण चर्चा करणार आहोत की लाखो पेन्शनधारकांची जुलै महिन्याची पेन्शन का अडकली आहे आणि त्यामागे काय मोठी समस्या आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही तुमच्या हक्काची लढाई आहे. पेन्शन का थांबली? मित्रांनो, सध्याच्या माहितीनुसार 22 लाखाहून अधिक पेन्शनधारकांच्या खात्यात पेन्शन जमा झालेली नाही. EPFOच्या नवीन सेंट्रलाइज IT पोर्टल आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन मधील तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. ज्याचे लाईफ सर्टिफिकेट पेंडिंग होते किंवा डेटामध्ये काही त्रुटी, उदाहरणार्थ स्पेलिंग मिस्टेक होत्या, त्यांचे PPO तांत्रिकदृष्ट्या सस्पेंड करण्यात आले आहेत. बँक आणि EPFO यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा फटका थेट आपल्या बुजुर्ग पेन्शनधारकांना बसत आहे. कमांडर अशोक रावत आणि आंदोलनाचा इशारा. मित्रांनो, या अन्यायाविरुद्ध राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक रावत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी सरकारला 48 तासाचा अल्टिमेटम दिला आहे. जर 8 ऑगस्ट पर्यंत पेन्शन जमा झाली नाही आणि 7,500 रुपयांची पेन्शन तसेच महागाई भत्ता या मागण्या मान्य झाल्या नाही तर देशव्यापी काम रोको आणि असहयोग आंदोलन सुरू होईल. ही केवळ पेन्शनची नाही तर आत्मसन्मानाची लढाई आहे. तुम्हाला काय करायचे आहे? मित्रांनो, जर तुमचीही पेन्शन अडकली असेल तर तातडीने तुमच्या बँकेत जाऊन खात्याची स्थिती तपासा आणि जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पुन्हा सबमिट करा. तसेच EPFOच्या CP ग्राम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नक्की नोंदवा. ही माहिती जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सरकारवर दबाव वाढेल. आपल्या मागण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. मित्रांनो, सरकारने त्वरित काय निर्णय घ्यावा? अशाच विश्लेषणात्मक आणि हक्काच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद.